गॅंग टाकू मस्त गॅंग टाकून मार मार फोटो मार काय करतायची काय पिटून येणार हो व्हिडिओ आहे तुमचा मारो फोटो काय करतायची म्हटल्याशी हा काय करूस हा फोटो मारणार फोटो नाही व्हिडिओ करतो काय ते बोला की कोकरू तुमचं नाव हां कोकरू हनुमंत वड्डार अरे वा छान की काय करू चालले शेत फिरून येणार फिरून येणार भाकरी करायची नव्हे गाणे नाही गाणे खाणार भाकरी खाऊन आणि येणार आणि येणार भाकरी खाऊन बाहेर पडताल आणि आता येणार ते बिडी घेऊन येणार बिडी ओढणार नाही बिडी ओढणार अरे बापरे बिडी ओढायचं नसतंय नाही हो बिडी ओढून पाहिजे हो मारते बिडी ओढणार आणि बिडी घेऊन येणार आरकू गोळ्या घेऊन येणार तेच क्या हो जाऊ दे का जा जा ऐकलं केलं का रडू नकोस रडायचं नाही काय होत नाही अरे अगोदरच अगं धाव बघ दुखोच बी नाही आणि उगीच रडवलीस आहे सोडायचं नाही अरे छान धरल्याने म्हणून रडलं टोचल्याने म्हणून रडे ना बघा पूर्ण बॉटल भाजवायची 5 वर्षापासून नाही 6 वर्षांनी पहिली तुरट जरा तुरट असते तर हे काय हे पोलिओ इंजेक्शन आहे उजव्या दंडात देतात लहान बाळाला 1.5 महिन्यात हा पहिला डोस म्हणून द्यायचा असतो आणि त्याच्याबरोबरच आता तोंडात जे पाजलं की नाही रोटा तो एक द्यायचा असतोय परत डीपी पेंटा म्हणून एक पोलिओचा इंजेक्शन द्यायचा असतोय पेंटा असं बसून सांगतो हां चालेल एवढी टुचून घ्यायची आम्ही बी घेतला होता काय पेंटा आत्ता चालय काय अगोदर पण होतं असं आता 1 वर्ष झालं असेल हां 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 सांगा की आता सांगितलं नाही तुम्ही हा डाव्या मांडीत पेंटा म्हणून द्यायचं त्यांना आता हा त्याचा 3रा डोस आहे मग 3ऱ्या बरोबर पेंडू उजव्या मांडीत द्यायचं असतं असं कार्ड देतात होय प्रत्येकाला गरोदरपणा देतोय का आम्ही तेच कार्ड बाळाचे डोस त्याचे डोस हिच्यावर काय काय असतं या
याच्यात नाही दाबून ठेवायचे. हां फर्स्ट पोलिओ, हां नंतर पेंटा फर्स्ट, नंतर IPV, PCV हम्म. आणि आपलं हे रोटा. काय करताय? ही सिरिंजवरती ह्याच्यानं टोचलेली सुई हां ती जाळून टाकायची, नष्ट करून टाकायची. मग दुसरं ही कोणाला मशीन आहे. हां ही मशीन आहे. हां, द्या बघूया. दुसरं कोणाला इन्फेक्शन जळलीच नाही. जळली की हां. जळते. हां, नाव सांगा सिस्टर. नाव स्मिता रमेश पाटील, आरोग्य सेविका, हां उपकेंद्र कुंदूर. हां माझं नाव फरजाना अप्पासाहेब जमादार. मी आशा वर्कर आहे, उपकेंद्र कुदनूर. माझं नाव सुरेखा संभाजी हवालदार, उपकेंद्र कुदनूर, आशा सेविका. माझं नाव सुमन काशीनाथ कांबळे, उपकेंद्र कुदनूर, आशा सेविका. सांगा माहिती मोठ्यानं सांगा जरा. आज आमच्या इथं लसीकरण म्हणजे महिन्यातले पहिला शुक्रवार आणि तिसरा शुक्रवार आमच्या इथं लसीकरण असतंय. आणि पहिल्या म्हणजे इथं आल्यानंतर म्हणजे आमच्या आशा 1000 लोकसंख्येला एक आशा आहे. आणि आशा काय करतात, लसीकरणाला मुलं बोलवून आणताना आदल्या दिवशी आम्ही त्यांच्याकडून याद्या घेतो मुलांच्या. मग त्या याद्या घेतल्यानंतर त्याप्रमाणे आम्ही मुलांना बोलवण्यात येतोय. आणि म्हणजे अशा घरपती जाऊन मुलांना सांगतात की आज लसीकरण आहे या म्हणून. आल्यानंतर आम्ही त्यांना बसायची व्यवस्था आहे आमच्या इथं, पाण्याची व्यवस्था आहे. परत आता बाळ जन्मल्याबरोबर बाळाला आम्ही BCG म्हणून हा डोस देतो डाव्या दंडावर. आणि तोंडात पोलिओ पाजतो. आणि जर आमच्या उपकेंद्रात जर डिलिव्हरी झाली तर पोलिओ, व्हिटॅमिन म्हणजे पोलिओ आणि काळीचा डोस दिला जातो. परत BCG ओरल पोलिओ दिला जातो. 1.5 महिन्यानं परत त्यांना आम्ही लाभार्थ्यांना आशांमार्फत बोलवलं जातं. तेव्हा त्यांना पहिला म्हणजे पोलिओ पाजतो, नंतर पोलिओ इंजेक्शन म्हणून देतो, PCV इंजेक्शन आहे, पेंटा इंजेक्शन आहे, रोटा तोंडात पाजायचा आहे. हे झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या डोसला फक्त पोलिओ, रोटा आणि पेंटा दुसरा. नंतर तिसरा डोस देताना म्हणजे 3.5 महिन्यात आम्ही तिसरा डोस देतो. तिसरा डोस देताना पहिल्या डोसला जे डोस आम्ही 5 दिलेले असतात ते डोस आम्ही तिसऱ्या डोस बरोबर देतो. मग 10 महिन्यात गोवर देतोय. गोवर दिल्यानंतर व्हिटॅमिन A आणि त्याच्याबरोबर PCV म्हणून द्यायचा. आता नवीन निघालेलं असते. परत 1.5 वर्षात आम्ही त्याला DPT बूस्टर म्हणून इंजेक्शन टोचतोय आणि व्हिटॅमिन A पाजतो. आणि गोवर तेच की 1.5 वर्षाबरोबर गोवर. आणि त्याच्यानंतर आम्ही व्हिटॅमिन Aचे 5 डोस असतात, 9 डोस असतात 5 वर्षापर्यंत. 2 वर्षात आता आम्ही ह्याच्याबरोबर देतो 10 महिन्याला पहिला डोस, 1.5 वर्षाला दुसरा डोस, 2 वर्षाला तिसरा, 2.5 वर्षाला चौथा, असे 9 डोस 5 वर्षापर्यंत आम्ही देतो. आणि नंतर DT म्हणून आम्ही 5 ते 6 वर्षात देतो. 10 वर्षात TT आणि 16 वर्षात TT देतो. दुसरा पहिला आणि दुसरा TT एकच देतो आम्ही. लसीकरण झाल्यानंतर घ्यायची काळजी. बायकांना पण आमच्या इथं सेवा मोफत दिली जाते. हां धनुर्वाताचा पहिला डोस आणि दुसरा डोस दिला जातो. आणि जर तिचं बाळ लहान असेल आणि ती गरोदर असेल तर तिला आम्ही एकच बूस्टर म्हणून डोस देतो. त्याच्याबरोबर FSच्या गोळ्या, आयर्न, फॉलिक ॲसिड, कॅल्शियम गोळ्या ह्या देतो. आणि लहान मुलांना डोस दिल्यानंतर आम्ही पॅरासिटामॉल गोळी देतो. परत आमच्या आशा त्यांच्या घरी जाऊन फॉलोअप देतात. म्हणजे कुणाला ताप आलाय का, सुजलंय का. आणि टोचल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की डाव्या मांडीवर टोचलेलं आहे, थंड पाण्याची पट्टी ठेवा. आणि पॅरासिटामॉल गोळीचे 4 भाग करून आम्ही 1 तुकडा आत्ता खायचा म्हणजे की घरी गेल्यानंतर, आणि रात्री 1 तुकडा, असं 4 तुकडे आम्ही करून देतो. नमस्कार करा. नमस्कार. ठीक आहे. नाव सांग मावशी. इकडे बघतात माझं होय. रामाक्का गोपाळ गोंडारकर. काय करतेस ते इथे? इथे झाडलो. हां आता कुठे गेलीस? तर गेलो बँकेत लाईट बिल भरून. हां ठीक आहे. चला जाता. मग आज नव्हतीस, आम्ही व्हिडिओ केला.
मी म्हटलं तुम्हाला इकडे बँकेत जातो म्हणून. आज मी आरोग्य केंद्राला भेट दिली. छान अशी माहिती पण मिळालेली आहे. आणि इथं पोलिओ सुरू होता आणि आमच्या गल्लीतल्या 2 मुली त्यांना घेऊन आली होती मी बाईकवरून. मी आता निघालेलो आहे. कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू.